तर हळूहळू का होईना माझे सबस्क्रायबर वाढायला लागलेले आहेत। तर असो, मला ही रेसिपी टाकायला थोडा वेळच लागतो आहे। माझं काम झाल्यानंतर मी रेसिपी टाकते। तर असो, जास्त काही बोलत नाही मी त्याच्याबद्दल। तर आज करते मी शेंगदाण्याचा लाडू। तो जरा थोडा वेगळ्या पद्धतीने करते आणि मी ही रेसिपी मला वाटते अगोदर टाकली, पण आता माझे जसे सबस्क्रायबर वाढायला लागलेत त्यांच्यासाठी मी ही रेसिपी पुन्हा टाकते। आणि महिलांसाठी फार उपयोगी आहेत हे लाडू। कंबर दुखणे, जॉईंट दुखणे त्यासाठी आणि रक्तही वाढते। तर सांगते मी तुम्हाला, त्यासाठी मी एक किलो शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेत आणि खजूर घेतली साधारण पाव किलो, गूळ घेतला 1 पाव ते 1.5 पाव गोडीप्रमाणे, खसखस भाजलेली 4 चमचे घेतली, वेलची आणि खसखस एकत्र मी वाटून घेतली, कारण वाटली जाणार नाही ह्या साहित्यामध्ये गूळ आणि खजूर असल्यामुळे। तर मी परत हे साहित्य मिक्स करून घेतले, शेंगदाणे, गूळ आणि खजूर त्याच्यामध्ये टाकले, खसखस वाटलेली आणि विलायची, आणि परत नंतर हे वाटून घेतले। तर आता हे साहित्य मी वाटून घेते। वाटून कसं घ्यायचं, आपल्याला खूप असं चिकटसर बारीक नाही वाटायचं किंवा फार असं जाडसर पण नाही वाटायचं, रवाळ असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरवर। तर हे मी वाटून घेतले बघा असं रवाळ, आणि काढून घेते। हे चांगलं आपल्याला एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही दोन्ही हाताने मिक्स करा चांगलं एकजीव। आणि हे एकजीव करत असताना तुम्ही ह्यात 4 चमचे तूप पण घाला, तूप पण चांगलं शरीरासाठी फायदेशीर आहे। तर मी हे तूप घातले 4 चमचे आणि चांगले दोन्ही हाताने मिक्स करून घेतले। त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तसा आपण लाडू बांधून घ्या। छोटा पाहिजे तर छोटा घ्या आणि मोठा हवा असेल तर मोठा लाडू बांधून घ्या। तर हे असे लाडू बघा माझे तयार झालेले आहेत। खूप सुंदर असा लाडूला कलर पण आलेला आहे आणि टेस्ट ही अप्रतिम असते याची। तुम्ही एकदा कराच हे लाडू आणि करून खा तुम्ही। प्रत्येक महिन्यात लाडू हे करून ठेवचाल, चांगले मस्त लाडू लागतात हे। आणि तुम्हाला जसं सांगितलं की फायदेही भरपूर आहेत ह्याचे। तर नक्की करा आणि मला सांगा। धन्यवाद।